तर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी कोणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे। शिवसेनेकडून राज्यसभेवर राहुल शेवाळे जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कुणालाच ग्रीन सिग्नल दिला गेलेला नाहीये। ऐनवेळी कुणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते अशी देखील शिवसेनेत कुजबूज सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून राहुल शेवाळे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून कुणाला ग्रीन सिग्नल दिला नाहीये, त्यामुळे इच्छुकांचं आता चांगलंच टेन्शन वाढलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, आता भाजपकडून 4 नावं समोर आलेली आहेत, मात्र महायुतीमधला घटक पक्ष शिवसेना हा कोणाला उमेदवारी देतं? राहुल शेवाळेंचं नाव आघाडीवर आहे, पण एकनाथ शिंदे यांनी इतर कुठल्या उमेदवाराबद्दल विचार केलाय का, किंवा कोणती नावं अजून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी आघाडीवर आहेत? एकनाथ शिंदे यांनी अजूनपर्यंत कुठल्याच नावाला ग्रीन सिग्नल जो आहे तो दिलेला नाही आहे। त्यामुळे ते प्रश्नचिन्ह कायम राहतं की ती जागा कोणाला देणार, कोण तिकडे उमेदवार असेल। मात्र आत्तापर्यंतची जी माहिती आहे त्याच्यानुसार राहुल शेवाळे यांचं नाव जे आहे ते नक्की आहे, किंवा राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली जाणार हे नक्की मानलं जातं आहे। मात्र अजूनपर्यंत नाव ठरवलं नाही आहे, ग्रीन सिग्नल दिला नाही। त्यामुळे त्याच्याऐवजी कुठला नवीन चेहरा असेल का? ज्या पद्धतीनं भाजपाने चर्चेत असलेली 4 नावांपैकी 2 नावं जी आहेत त्यांना उमेदवारी दिली, रामदास आठवले आणि विनोद तांबळे। बाकीची 2 नावं आहेत ती धक्कादायकरित्या पुढे आली। तसं काही होईल का अशी शक्यता निर्माण झाली आहे। राहुल शेवाळे यांच्या व्यतिरिक्त शायना एनसी, संजय निरुपम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ आणि अनेक जे नेते आहेत पहिल्या फळीची, त्यांची अपेक्षा आहे की त्यांना मिळेल। पण नक्की कोण हे अजून एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे धक्कातंत्राचा वापर केला जाणार का, त्याच्यामध्ये कुठली गणितं जी आहेत ती तपासली जातील, कुठले गुण तपासले जातील, पक्षाला कशा पद्धतीने मदत केली हे पाहिलं जाईल का? कारण मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी मुख्यत्वे राहुल शेवाळे यांच्या खांद्यावरती होती। त्यामुळे या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिलं नाव जे आहे ते राहुल शेवाळेंचं आहे। मुंबई महानगरपालिकेचे निर्णय घेण्याची प्रक्रिया असो, तर निर्णयाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया असो, आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट असो, फ्लो मॅनेजमेंट। पंकज, त्यामुळे आता भाजपप्रमाणेच शिवसेना देखील कुठला नवा उमेदवार जाहीर करतं का? त्यांच्याकडे एक जागा आहे, त्याच्यामुळे